मंदार सुमंगल या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। भगवान महाविष्णूंची जी नावं आहेत त्यामध्ये एक माधव नाव अत्यंत प्रसिद्ध आहे। मग हे माधव नाव भगवान विष्णूंना का पडलं किंवा माधव नावाचा काय अर्थ होतो ते आपण पाहूया। लोकप्रिय अत्यंत नाव आहे जे रोज संध्या करतात, पूजा करतात, त्यांना लक्षात येईल की तिसऱ्या क्रमांकाचं नाव माधव येतं। पहिलं केशवाय नमः, दुसरं नारायणाय नमः आणि तिसरं माधवाय नमः आणि चौथं गोविंदाय नमः यांनी आपण आचमन करतो। तर हे माधव नाव अत्यंत प्रसिद्ध आहे। आपल्या अनेकांच्या तोंडामध्ये ते नाव असतं। अनेक मंडळींचं पण माधव असं नाव आहे आणि एक विष्णूंचं अत्यंत लोकप्रिय नाव विष्णू सहस्रनामात ज्याचा उल्लेख 3 वेळेला आलेला आहे असं हे माधव नाव आहे। अनेक अर्थ आहेत। मधुविद्यावबोधत्वात् धवत्वाद वा श्रियोनिशम मौनाध्यानाच्च योगाश्च विद्धि भारत माधवम असं महाभारतामध्ये श्लोक मिळतो। मा म्हणजे लक्ष्मी आणि धव म्हणजे नाथ म्हणजे स्वामी, म्हणजेच लक्ष्मीपती श्री लक्ष्मीचे स्वामी म्हणजे कोण आहेत ते माधव आहेत। भगवान महाविष्णूंना लक्ष्मी मातेचे नाथ म्हटलेलं असलं तरी प्रत्यक्षात ते आणि लक्ष्मी हे नित्य अविभाज्य आहेत असं समजलं जातं। लक्ष्मी माता ज्ञान, बल, ऐश्वर्य, वीर्य, शक्ती आणि तेज या 6 गुणांनी संपन्न आहे आणि हे 6ही गुण श्री विष्णूंच्या आश्रयाने नेहमी राहतात आणि म्हणून विष्णूंची उपासना म्हणजे पर्यायाने लक्ष्मी मातेचीही उपासना आपोआप आपल्याला घडून येते। म्हणून आमच्या स्वरूपानंदांनी एक स्वामींनी सांगितलं की सगळेजण लक्ष्मीच्या मागे धावतात परंतु लक्ष्मी ही नारायणाच्या मागे धावते। जर आपण नारायणालाच पकडलं, नारायणाच्या मागे धावू लागलो तर लक्ष्मी आपोआप आपल्या पाठीपाठी येत राहील किंवा ती नारायणापाशीच आपल्याला प्राप्त होईल। म्हणून मा या शब्दाचा अर्थ मौन, ध म्हणजे ध्यान आणि व म्हणजे योग। मा म्हणजे मौन, ध म्हणजे ध्यान आणि व म्हणजे योग। म्हणजे मौन, ध्यान आणि योगाद्वारे साधकाला जो अनुभव येतो तो माधव अनुभव आहे, अथवा जो स्वतःचं मौन, ध्यान आणि योग स्वरूप आहे आणि जो आपल्या सर्वांच्या कार्यामध्ये शांत, निर्लेप आणि साक्षीदार आहे तो कोण आहे तर तो माधव आहे। म्हणून उपासक साधना करत असताना, आध्यात्मिक प्रगती करत असताना साधक पहिल्यांदा मौन होतो, त्याच्यानंतर तो ध्यान करतो, त्यानंतर योगाचा आश्रय करतो आणि मग त्याला या परब्रह्माची प्राप्ती होते। आणि म्हणून माधव हा त्या अर्थाने शब्द आहे। दुसरी गोष्ट, छांदोग्य उपनिषदाने दिलेल्या मधुविद्या नामक उपासनेने ज्याचं ज्ञान होतं तो कोण आहे तर तो माधव। म्हणजे मधुविद्या प्राप्त करून देणारा, मधुविद्या आपल्याला देणारा कोण आहे तो माधव आहे। येथे मा विद्या, ज्ञान आणि धव म्हणजे स्वामी असा हरिवंशामध्ये उल्लेख येतो की हे हरी, तू मा म्हणजे विद्या, ज्ञान याचा स्वामी आहेस आणि म्हणून तुझं नाव माधव आहे असा हरिवंशामध्ये उल्लेख येतो। मधुराजाच्या कुलामध्ये यदुवंशामध्ये जन्मलेला ज्याचा अन्य कोणी नाथ नाही तो कोण तर तो माधव। माधव हा यस्य स माधव। म्हणून विष्णू सहस्रनामामध्ये शांकर भाष्य तथा विविध नामानी भाष्य आणि हे जे काही आहे ज्याचा माधव हा यस्य स माधव, ज्याचा अन्य कोणी नाथ नाही तो कोण आहे। मा म्हणजे नाही आणि तर असा कोण आहे तर तो माधव आहे। तोच व्यापक आहे आणि तोच या ब्रह्मांडाला व्यापलेले विष्णू आहेत आणि तोच विश्वस्वरूप आहे। असे कोण आहेत तर ते माधव आहेत। असा या माधव नावाचा अर्थ होतो। आपण हे बघितलं, आपल्याला व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि असेच या चॅनलला जोडलेले राहा। चॅनल सबस्क्राईब करा। माधव भगवान की